आपण ही दृश्य पाहतोय। मंत्री गिरीश महाजन तपोवन परिसरामध्ये या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। काल या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र आता या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन या संपूर्ण परिसराची पाहणी करतायत। आंदोलकांसोबत सुद्धा चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। झाडं तोडण्यासंदर्भात या ठिकाणी याचा विरोध करण्यात आला होता आणि या विरोधामध्ये आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। आज मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी त्यांच्यासोबत संवाद साधतील, त्यांची समजूत काढण्यासंदर्भात या ठिकाणी प्रयत्न केले जातील। तपोवन परिसरातील झाडं तोडण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता, आंदोलन केलं होतं। या ठिकाणी आता मंत्री गिरीश महाजन स्वतः तपोवन परिसरात या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। ही पाहणी केल्यानंतर ते या ठिकाणी आंदोलकांसोबत पर्यावरण प्रेमी यांच्यासोबत संवाद साधण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजन आपण पाहतोय या ठिकाणी तपोवन परिसरामध्ये दाखल। नोटीसमध्ये एक असा समज झालेला आहे की 1834 झाडं आहे, त्याच्यावरती जी येलो मार्किंग केलेली याला फुली मारणार आहे, याला कट करणार आहे। आणि ही झाडं, हे जे पहिली गोष्ट आमचा हा विषय आहे की तपोवन ही एक संतांची भूमी आहे आणि आपण हरित कुंभ करतोय। मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी तपोवन परिसराची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत। पर्यावरण प्रेमी यांच्यासोबत ते चर्चा करतायत। याच्यामध्ये जग बघणार आहे, भारत बघणार आहे, स्वतः मोदी लक्ष देणार आहे। तर आपण एक चांगला संदेश दिला पाहिजे, त्या जगाने आदर्श घेतला पाहिजे। एक ग्रीन डिझाईन नाशिक महानगरपालिकेने या शहराला दिलं पाहिजे, या महाराष्ट्राला दिलं पाहिजे आणि ते ग्रीन डिझाईन डिप्लॉय करूनच आपण पुढचे पावलं टाकले पाहिजे, अशी आमची मागणी आहे। तुम्ही म्हणता जगाचं लक्ष, देशाचं लक्ष कुंभमेळ्यामध्ये आहे, कुंभमेळा चांगला करायचा आहे, त्याच्याबद्दल काही वादळ नाही। आता गेल्या वेळी सुद्धा आपण इथेच कुंभमेळा केलेला होता, कल्पना असेल, साधू आपण इथे लावलेले होते। मला वाटतं ते आताही करावं लागेल, पण आपल्याला आमचं म्हणणं असं किंवा 10 वर्षांच्या नंतर आलेली जे विदेशी प्रजातीची आहेत, बाबूळ असेल, राशीद असेल, ही जी झाडं आहेत तिथं मला वाटतं हरकत नसेल, कारण आपण सोबत काहीच काढू नका, हातच लावू नका, तर ते कुंभमेळा होणारच नाही। मग त्या साधू करायचे कुठे? आणि आपल्याकडे जागेचा खूप अभाव आहे, आपल्याला कल्पना या गोष्टीची। त्यामुळे जी जुने झाडं आहेत त्याला कोणी हात लावणार नाही। आता तुम्ही बघा, हे जे सगळे झाडं दिसतात त्याच्यावरती मार्किंग, हे मार्किंग केलेले झाडं काढायचे नाही। नेमके कुठले झाडं काढायचे? मार्किंग केलेले झाडं काढायची नाही। जी बाभूळ आहेत, जी काशीद आहेत, जी रेंट्री आहेत, काही ते 10 वर्षामध्ये आलेली आहेत। कारण मागच्या वेळेला इथेच कुंभ झालेला आहे, इथे सगळे टेंट होते, एक पण झाड तोडलं नव्हतं, आधी काय तोडले तरी। पण आता आम्ही ते म्हणू की जो मागचा प्लॅन आहे तोच या ठिकाणी नाही, म्हणजे असं होणार नाही की आता नवीन काही प्लॅन केला आणि नवीन प्लॅन तर समोर आला पाहिजे। प्लॅनच नाही माहिती, प्लॅनचा विषय नाही। मागच्या वेळेला जेवढे टेंट तेवढेच राहतील, पण त्या जागेवरती झाडं उगलेली आहेत नंतर 7-8 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये ती आपल्याला काढावी लागेल। आणि मग कुंभमेळा होणारच नाही। माझा कुंभमेळा करायचा कुठे आपण तिथे बोला। कसं झालंय की 12 वर्षात चेंजेस खूप झाले। आता या झाडांची तुम्ही कॅनोपी पाहाल ना, एवढे वाढलेले आहे की तुम्हाला पूर्ण दिवसभर सावलीच मिळते। ही स्लाइटली डीम फॉरेस्टची केस होत चालली आहे, केस जी आहे डीम फॉरेस्टची आहे। तर तुम्हाला असा निवाडा करता येणार नाही की ही झाडं जुनी आहेत, नवी आहेत किंवा ही विदेशी आहेत, विदेशी आहेत। डीम फॉरेस्टच्या केसमध्ये काय आहे की पक्ष्यांचं घरट्यापासून तुम्हाला मातीतली वारुळं जी आहे, याच्या खालची गांडूळं जी आहेत ती पण तुम्हाला सर्व्हाइव्ह झालेली पाहिजे। ही डीम फॉरेस्टची जर केस झाली त्यामध्ये मी ऑब्जेक्शन जे आहे पलीकडचे आहेत। आता आमचा समज असा आहे की साधारणपणे तुम्ही एकदम रस्त्याच्या बाजूची जी झाडं असतात ना तशी नोटीस दिलेली आहे। आम्हाला जे पाहिजे आहे ते टोटल सुप्रीम कोर्टचे डायरेक्टिव्ह जे आहे त्याला EIA म्हणतात। EIA जे आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जी आहे ती केल्याशिवाय तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही। आता जी माननीय आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी जे प्राधिकरणाकडनं जे मागवले आहेत ऑब्जेक्शन्स, ते ऑब्जेक्शन्स जे आहेत ते 8 पैकी एकच भाग आहे। पण जी एक्सपर्ट करणं EIA जी व्हायला पाहिजे होती ना ती झालेलीच नाही आहे। पण तुम्ही ऐकलं असेल तर RA फॉरेस्टची केस असेल किंवा हैदराबादमधली जी केस असेल, ह्या केसेस त्याच होत्या ज्या सुप्रीम कोर्टाने स्टे आणला होता। त्याची कॅनोपी जेवढी आहे ना, त्याचा विस्तार जेवढा आहे तो फक्त हे इंडिव्हिज्युअल झाडं किंवा तुमचा निवाडा जो आहे 7 वर्ष 10 वर्ष त्यानुसार ते चालणार नाही की डीम फॉरेस्टची केस होते। भले ही जागा प्रायव्हेट असो, मनपाची असो, माझी असो, तुमची असो, कोणाची असो, की डीम फॉरेस्ट झाली किंवा असेल
तर यामध्ये हे करतं येणं जरा आम्हाला संभ्रमात टाकणार आहे की होईल का नाही होईल. मतदार कृषी योग्य आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.